नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्यदूत या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, तुम्ही जर आता माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत GNM थर्ड इयर मधला इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. हा विचारला गेलेला शालेय आरोग्य सेवा काय आहे हे नेमकं आपण बघणार आहोत. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर शालेय आरोग्य सेवा म्हणजे काय आहे, तर आरोग्य निरीक्षण, आरोग्य सेवा व पोषण कार्यक्रमाद्वारे शाळेतील मुलांच्या वाढ व विकासाला हातभार लावणे. शालेय आरोग्य सेवेची उद्दिष्ट काय आहे? आरोग्य निरीक्षण, आरोग्य सेवा, पोषण कार्यक्रमाद्वारे शाळेतील मुलांच्या वाढ व विकासाला हातभार लावणे. सांसर्गिक रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण करायचं आहे. आरोग्यपूर्ण शालेय जीवन देऊन विद्यार्थ्यांचे आरोग्यविषयक दृष्टिकोन सकारात्मक बनवणे. आरोग्यपूर्ण शालेय जीवन देऊन विद्यार्थ्यांचे आरोग्यविषयक दृष्टिकोन सकारात्मक बनवायचा आहे. हा शालेय आरोग्य सेवेचा उद्दिष्ट आहे. म्हणजे आरोग्य निरीक्षण, आरोग्य सेवा व पोषण कार्यक्रमाद्वारे शाळेतील मुलांच्या वाढ व विकासाला हातभार लावणे. सांसर्गिक रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण करणे. आरोग्यपूर्ण शालेय जीवन देऊन विद्यार्थ्यांचे आरोग्यविषयक दृष्टिकोन सकारात्मक बनवणे. शालेय आरोग्य सेवा ही सामाजिक आरोग्याचे महत्त्वाचे अंग आहे. याची कारणं काय आहेत, तर बहुसंख्या. शालेय आरोग्य सेवा सामाजिक आरोग्याचे महत्त्वाचे अंग आहे. याची कारणं कुठली आहेत ते आपण बघणार आहोत. तर पहिलं बहुसंख्या. कोणत्याही देशात शाळेत जाणाऱ्या मुलांची संख्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत बरीच असते. भारतात शाळेत जाणाऱ्या 5 ते 14 वर्षीय मुलांचे प्रमाण एकूण लोकसंख्येच्या 25% इतके आहे. बहुसंख्येने असलेल्या साहजिक सामाजिक आरोग्य सेवांमध्ये त्यांचा महत्त्वाचा वाटा मिळायला हवा. म्हणजे आपल्या देशामध्ये 5 ते 14 वर्षीय मुलांचे प्रमाण एकूण लोकसंख्येच्या 25% आहे. बहुसंख्येने असलेल्या साहजिक सामाजिक आरोग्य सेवेमध्ये त्यांना महत्त्वाचा वाटा मिळायला हवा. वाढ व विकासाची कालावधी. आयुष्याच्या ह्या कालावधीत मुलांमध्ये शारीरिक, मानसिक व भावनिक बदल मोठ्या प्रमाणावर होत असतात. म्हणून त्यांना या काळात आरोग्य निरीक्षण व मार्गदर्शन दोन्हीची नितांत गरज असते. त्यानंतर आहे रोगाचे लवकर निदान व मुलांना सांसर्गिक, म्हणजे रोगाचे लवकर निदान आहे. रोगाचे लवकर निदान इथपर्यंत. मुलांना सांसर्गिक आजार व कुपोषण लवकर होऊ शकतो. रोग तसेच कोणत्याही नैसर्गिक बाबींचे निदान करण्यासाठी शाळेमध्ये भरपूर संधी मिळते. म्हणजे आजार व कुपोषण मुलांना लवकर होऊ शकतो. तसेच कोणत्याही अनैसर्गिक बाबींचे निदान करण्यासाठी शाळेमध्ये भरपूर संधी असते आपल्याला. गटात राहणे. म्हणजे घराबाहेर समूहात व गटात राहण्याचा पहिला अनुभव मुलांना शाळेत येतो. यामुळे मुलांना नवीन सामाजिक व मानसिक अनुभव येतात व त्याचबरोबर त्यांच्यावर नवीन शारीरिक मानसिक ताणतणाव येतात. शालेय आरोग्य सेवेमुळे मुलांच्या आरोग्यावर देखरेख ठेवून त्यांना मार्गदर्शन करण्याची संधी मिळते. मिश्र समूहामुळे मुलांना संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते. शाळेत मुलांना झालेला संसर्ग साहजिकच कुटुंब व समाजातही कालांतराने पसरतो. म्हणजे काय? गटात राहणे म्हणजे घराबाहेर समूहात व गटात राहण्याचा पहिला अनुभव मुलांना शाळेत येत असतो. यामुळे मुलांना काय होतं, नवीन सामाजिक व मानसिक अनुभव येतात व त्याबरोबर त्यांच्यावर नवीन शारीरिक मानसिक ताणतणावसुद्धा येतात. शालेय आरोग्य सेवेमुळे मुलांच्या आरोग्यावर देखरेख ठेवून त्यांना मार्गदर्शन करण्याची संधी मिळते. मिश्र समूहामुळे मुलांना संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते. शाळेत मुलांना झालेला संसर्ग साहजिकच कुटुंब व समाजातही कालांतराने पसरतो. नियंत्रणाखालील समूह. म्हणजे काय? शालेय मुले हा नियंत्रणाखालील असलेला समूह आहे. त्यांच्यापर्यंत सहजपणे आपल्याला पोचता येते. त्याच्यापर्यंत आपल्याला म्हणजे नियंत्रण आपण त्यांच्यावर सहजपणे त्यांच्यापर्यंत पोचता येते. त्यांचा वयोगटही एक असतो. या गोष्टीमुळे त्यांच्यासाठी आरोग्य सेवा कार्यक्रम राबवणे व त्यांचे मूल्यमापन करणे सोपे असते. त्यानंतर शैक्षणिक संधी. मुलांचे दृष्टिकोन, सवयी आरोग्यपूर्ण बनवण्यासाठी आरोग्य शिक्षण देण्याकरता शाळा ही योग्य जागा ठरते. आता शालेय आरोग्य कार्यक्रमात सामाजिक आरोग्य परिचारिकेची भूमिका काय आहे हा पण 5 मार्काला प्रश्न विचारला जातो. तर ते आपण बघणार आहोत. शालेय आरोग्य कार्यक्रमात सामाजिक आरोग्य परिचारिकेची काय भूमिका आहे, तर सामाजिक आरोग्य परिचारिकेला असलेले ज्ञान, तिची विषयावरील पकड तसेच तिच्यावरील नेतृत्व गुण यावर शालेय आरोग्य कार्यक्रमाचे सर्वस्वी अवलंबून असते. म्हणजे सामाजिक आरोग्य परिचारिकेला असलेले ज्ञान, तिच्या विषयावरची पकड तसेच तिच्यावरील नेतृत्व गुण यावर शालेय आरोग्य कार्यक्रमाचे यश सर्वस्वी अवलंबून असते. ही जबाबदारी पार पाडण्यासाठी तिला मुलांचे मानसशास्त्र, आरोग्य शिक्षण व समाजशास्त्र इत्यादी विषयी पुरेसे ज्ञान असायला हवे. तिची कार्य अशी आहेत, आपण बघूया. ठीक आहे. जेव्हा ती काम करते तर तिला जे काम करण्यासाठी जबाबदारी पार पाडण्यासाठी मुलांचे मानसशास्त्र, आरोग्य शिक्षण, समाजशास्त्र इत्यादी विषयी ज्ञान असायला हवे.
तर पहिलं तिचं कार्य आहे शाळा घर समाज यांच्यातील दुवा म्हणून कार्य करणे. शाळा घर समाज यांच्यातील दुवा म्हणून कार्य करणे. शाळेत मूल काय शिकते व घरी कशा प्रकारे वागते दोन्हीतील अंतर कमी करण्यासाठी ती कार्य करत असते. म्हणजे शाळेत मूल काय शिकते व घरी म्हणजे कोणत्या प्रकारे वागते किंवा कोणत्या पद्धतीने वागते या दोन्हीतील अंतर कमी करण्यासाठी ती कार्यरत असते. त्यानंतर शालेय आरोग्य कार्यक्रमाची ती संघटक व समन्वयक असते. म्हणजे शालेय आरोग्य कार्यक्रमाची ती संघटक व समन्वयक असते. ती विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीचे तसे पालक शिक्षण सभांचे आयोजन करते. गृहभेटीच्या काळात ती कुटुंबातील सदस्यांना शालेय आरोग्य कार्यक्रमाविषयी माहिती देते व त्यांचे महत्त्व पटवते. म्हणजे शालेय आरोग्य कार्यक्रमाचे ते संघटक व समन्वयक असतेच, सोबत ती विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीचे तसेच पालक शिक्षण सभांचे आयोजन करते. गृहभेटीच्या काळात ती कुटुंबातील सदस्यांना शालेय आरोग्य कार्यक्रमाविषयी माहिती देते व त्यांचे महत्त्व पटवते. त्यानंतर ती आरोग्याबाबत सल्लागार व शिक्षक अशी भूमिका पार पाडते. शाळेत आरोग्याच्या कोणत्या विषयावर व्याख्याने द्यायची त्याचे नियोजन ती करते. आरोग्याबाबतीत ती पालक व शिक्षकांना मार्गदर्शन करते. ती आरोग्याबाबत सल्लागार व शिक्षक अशी भूमिका पार पाडते. आरोग्याच्या बाबतीमध्ये शालेय आरोग्याच्या कोणत्या विषयावर व्याख्यान द्यायचे, म्हणजे शाळेत जेव्हा आरोग्य शिक्षण द्यायचं असतो तेव्हा कोणत्या विषयावर मुलांना व्याख्यान द्यायला पाहिजे. लैंगिक शिक्षण आलं, ठीक आहे, स्वच्छता आली, स्वतःची हायजीन कशी मेंटेन करायची आहे, या निगाच्या राखायच्या ज्या गोष्टी बेसिक आहेत त्याच्यावरती तिला व्याख्यानं द्यावी लागतात. त्यानंतर त्यांचे नियोजन ती करते. आरोग्याच्या बाबतीत पालक शिक्षकांना मार्गदर्शन करते आणि आरोग्य नियोजन जो आहे यांचं नियोजन ती करते. आणि आरोग्याच्या बाबतीत ती पालक शिक्षक यांनासुद्धा मार्गदर्शन करायला आपण मुलांना सांगितलं पण सोबत पालकांनाही सांगणं गरजेचं आहे. त्यामुळे ती आरोग्याबाबत सल्लागार अशी भूमिका पार पडते. तर ही आहे सामाजिक आरोग्य परिचारिकेची भूमिका. शाळा आणि घर यांच्यातील दुवा म्हणून कार्य करणे. शाळेत मूल काय शिकते व घरी, हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, विचारला जातो. तुमची भूमिका काय आहे सामाजिक परिचारिकेची, शालेय आरोग्य सेवांमध्ये काय भूमिका आहे हा विचारला जातो. तर शाळा घर समाज यांच्यातील दुवा म्हणून काम करणे. शाळेत मूल काय शिकते व घरी काय कशा प्रकारे वागते या दोन्हीतील अंतर कमी करण्यासाठी ती कार्यरत असते. त्यानंतर शालेय आरोग्य कार्यक्रमाचे ती संघटक व समन्वयक असते. ती विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीचे तसेच पालक शिक्षण सभांचे आयोजन करते. गृहभेटीच्या काळात ती कुटुंबातील सदस्यांना शालेय आरोग्य कार्यक्रमाविषयी माहिती देते व त्यांचे महत्त्व पटवते. ती आरोग्याबाबत सल्लागार व शिक्षक अशी भूमिका पार पाडण्याचं कार्य करते. शाळेत म्हणजे जो शाळा आहे त्यात आरोग्याच्या कोणत्या विषयावर व्याख्यान द्यायची त्याचं नियोजन करण्याचं काम सुद्धा परिचारिका करत असते. तर त्याच्यातला एक एक मुद्दा असं तुम्ही आता 2 मिनटात सांगते. तर अशा पहिला मुद्दा असं लिहू शकता, शाळा घर समाज यांच्यातील दुवा म्हणून ती कार्य करते. दुसरा आहे शाळेत मूल काय शिकते व घरी कशा प्रकारे वागते तो लिहू शकतात. वागते आणि त्या दोन्हीतील अंतर कमी करण्यासाठी कार्य करते. त्यानंतर तुम्ही शालेय आरोग्य कार्यक्रमाची तिसरा मुद्दा करू शकता. शालेय आरोग्य कार्यक्रमाचे ती संघटक व समन्वयक असते. चौथा आहे ती विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणी तसे पालक शिक्षण सभांचे आयोजन करते. अशा प्रकारेही तुम्ही लिहू शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला आन्सर लिहायचा आहे. आणि शालेय आरोग्य सेवा हा सुद्धा बऱ्याचदा प्रश्न विचारला जातो. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे कम्युनिटी CHN सेकंडमधला. लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्त राहा. धन्यवाद.